नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 44 छातीचा 4 टक्स ब्लाऊज. चला तर आपण पाहूया मापे कशी टाकायची, पेपर कटिंग कसं करायचं ते. तर मापे आहेत बघा, आपल्याला लागणारे मापे आहेत. पूर्ण उंची, छाती, कंबर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही, दंडघेर, शोल्डर. तर आपण पहिल्यांदा मापे बघू. पूर्ण उंची आहे 14 इंच, छाती आहे 44, कंबर 38, पुढचा गळा 5, मागचा गळा 5 आणि बाही 8.5, दंडघेर 13, शोल्डर 2.25 आणि टक्स पॉईंट आहे हा 8.5. तर अशी ही मापे आहेत. माप टाकताना पेपरवरती नेहमी पूर्ण उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं. उंची आहे 14 अधिक 1 इंच करायचं 15 आणि छातीचा घ्यायचा आहे 4था भाग, म्हणजे 44चा 4था भाग झाला 11. अधिक आपल्याला शिलाई मार्जिन 2 इंच करायचे, म्हणजे 13 इंच. पुढचा गळा 5 आहे, अर्धा इंच वाढवून घ्यायचं, 5.5 पुढचा गळा करायचा. मागचा गळा त्याच्यामध्ये पण अर्धा इंच वाढवून घ्यायचं, मागचा गळा पण 5.5. आणि बाकीचे मापे मी तुम्हाला पेपर कटिंग करताना सांगतेच. तर चला तर पाहूया आपण पेपर कटिंग कसं करायचं. पेपरच्या बंद बाजूला आपण उंची टाकून घेणार आहोत. तर उंची आहे ब्लाऊजची 14 इंच, अधिक आपण 1 इंच त्याच्यामध्ये ॲड करणार आहे, म्हणजे 15 इंच. आपण मुंडा टाकणार आहे 6.25 इंच आणि गळा आहे आपला पुढचा 5.5 इंच. ही आपण उभी मापे टाकून घेतली आहेत. तर आडवी मापे आपल्याला टाकायची आहे. आपल्याला शोल्डर टाकायचं आहे 6 इंच आणि आपली गळा रुंदी आहे, आपण जे तयार शोल्डर पाहिलं होतं 2.25 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 3.25 इंच. इथून आपण खाली मुंड्याला मार्क करून घेणार आहोत. पुढचा गळा आखून घेणार आहोत, जो आपल्याला राहिलेला आहे 2.25 इंच आपली गळा रुंदी आहे. 5.5 इंचावरती पुढचा गळा आखून घेणार आहोत. आता छातीचा 4था भाग टाकणार आहे, जो आपण 7.5 इंचाचा मुंडा घेतला होता, त्या मुंड्यावरून आपण छातीचा 4था भाग घेतला, म्हणजे छाती आहे 44, त्याचा 4था भाग 11 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतली आहे. 11 अधिक 2 13 इंचावरती मार्किंग केली आहे. आपण जी पूर्ण उंची टाकली 15, त्याच्यावरनं आपण कमरेचं माप टाकायचं. तर कमरेचं माप आहे, जे छातीचं जे माप घेतलं आपण त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करायचं, म्हणजे 12.5. छातीचा आणि कमरेची जे तिरकी रेष जोडून घ्यायची. 1 इंचावरती मार्किंग करून एक तिरकी रेष मारून घ्यायची. तिथून 1 इंचाचे मार्क करून गोलाकार मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. एक पुढचा मुंडा, एक पाठीमागचा मुंडा, असे 2 मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे. पुढचा पण गोलाकार आपण देऊन घेणार आहोत. तर आपण क्रॉस पट्टीचं मार्किंग करणार आहोत. क्रॉस पट्टीचं मार्किंग 1.25 इंचावरती करायचं खालून कमरेच्या इथून, आणि ते जोडून घ्यायचे दोन्ही साईड. आता इथे आपण 1 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत, 1 इंच एक्स्ट्रा, आणि आकार देऊन घेणार आहोत 1 इंचावरून. करून घेणार आहे टक्स पॉईंटचं 9.5 इंचावरती, आणि ती पूर्ण रेष आपण जोडून घेणार आहोत. आणि त्याच्यावरतीच आपण आपले 4 टक्स टाकून घेणार आहोत. टक्स टाकण्यासाठी आपल्याला आता छातीचा 10वा भाग काढायचा आहे. 4.5 इंचाचा एक पॉइंट देऊन घेतला आहे सेंटर पॉइंटच्या
साईडला 1.25 इंच आणि दुसऱ्या साईडला 1.25 इंच अशी मार्किंग करून घेतली आहे। सेंटर पॉइंट पासून खाली 1.5 इंचावरती मार्किंग करायची। तो एक पॉइंट आणि फिटिंगच्या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करायची आणि ती तिरकी रेष त्या 1.25 इंचावरती जॉईन करायची। ती तिरकी रेष आणि जो आपण 1.25 इंचाचा पॉइंट घेतलाय तिथून वरती 1.5 इंच घ्यायचं आणि मुंड्याच्या जवळ तिरकी रेष। असे मिळून आपले 4 टक्स तयार झालेले आहेत। हा जो आपला मेन टक्स आहे त्याच्यावरून आपण आता अर्धा इंचाची मार्किंग करून घेणार आहोत। ते जोडून घेणार आहोत आपण आणि हा अर्धा म्हणजे मिळून 1 इंच आपल्याला कमी पडणार आहे, तर आपण फिटिंगच्या साईडला 1 इंच वाढवून घेणार आहोत एक्स्ट्राचं आणि मुंड्याच्या आणि ते जे आपण 1 इंच वाढवलं ते तिरकी रेष जोडून घेतलेली आहे। चला तर मग आपण पेपर कटिंग करून घेऊया। कमरेच्या साईडने आपल्याला पूर्ण कट करायचं आहे। आता आपण मुंड्याच्या बाजूने कट करून घेतलेला आहे। जो फोल्ड पेपर होता तो ओपन करून आपण मधून एक कट करून घेणार आहोत आणि जो एक्स्ट्राचा पुढच्या साईडला जे वाढवलं होतं आपण ते पाठीमागच्या साईडला आपण कट करून घेणार आहोत, कारण फक्त आपल्याला पुढच्या साईडलाच एक्स्ट्रा हवं होतं, त्याच्यामुळे आपण पाठीमागच्या भागाचं ते कट करून घेणार आहोत। पुढचा गळा आणि पुढचा मुंडाही आपण कट करून घेऊ। क्रॉस पट्टी कट केली आहे, तर आपण पाठीमागचा गळाही कट करून घेऊ। तर क्रॉस पट्टी आपल्याला वाढवून घ्यायची आहे। तर पहिली आपली 1.25 इंचाची क्रॉस पट्टी आहे, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं म्हणजे 2.25 इंचाची क्रॉस पट्टी आणि आकारासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, त्यातून आकार देऊन घ्यायचा आपल्याला। ते कट करून घेऊया आपण। आता आपण करणार आहोत बाहीचं कटिंग। ही बिना अस्तरच्या ब्लाउजची बाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला यामध्ये बाहीच्या उंचीत 1.5 इंच अधिक करायचे। बाहीची उंची आहे 8.5 अधिक 1.5 10 इंचाची बाही टाकलेली आहे। बाही उंची दंडघेराचं माप टाकले आहे, दंडघेराच्या निम्मे अधिक 2 इंच आपल्याला काढायची आहे। कॅप हाईट काढली आपण 4.25 इंच, त्याच्यावरून आपण बाहीची गळी टाकलेली आहे 10.5 इंच आणि त्याचा सेंटर काढून घेतलेला आहे। सेंटर वरून सरळ वरती एक रेष मारून घेतली आहे, त्याच्यावरती आपल्याला 2 पॉइंट देऊन घ्यायचे आहेत। वरतून 1 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि त्या 1 इंचापासून खाली 1.25 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि दोन्ही पॉइंट मधून आपल्याला 2 आकार देऊन घ्यायचे आहेत आणि बाहीची घडी आणि दंडघेराचे माप ते तिरकी रेषा जोडून घ्यायची आणि आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे। आधी आपण पाठीमागचा मुंडा कट केला, नंतर बाही आपल्याला ओपन करायची आणि पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे। चला तर मग आपण हे पेपर कटिंग ठेवून ब्लाऊजचं कट करून घेऊया। तर मी आता मला 2 ब्लाऊज एकाच मापाचे कट करायचे, तर मी दोन्ही ब्लाऊज पीसवरती हे पेपर कटिंग ठेवणार आहे। एकाच वेळी दोन्ही पीस कट करून घेणार आहेत। दोन्ही पीस व्यवस्थित एकावरती एक ठेवून कट करून घ्यायचे आहेत। आधी चेक करून घ्यायचे दोन्ही पीस कमी जास्त नाही आहेत ना। पाठीमागच्या साईडला आपण पाठीमागचा भाग टाकून घेणार आहोत। जी बंद बाजू आहे त्या साईडला आपण पाठीमागचा भाग टाकणार आहे, नंतर पुढचा भाग टाकून घेणार आहोत। आता आपण बाहीचं माप ठेवणार आहे, पण बाही मला कापड कमी पडते तर एका साईडला ठेवायची नाही, तर दोन्ही साईडला थोडंसं एक्स्ट्रा सोडून बाही ठेवायची। क्रॉस पट्टी मी आपल्याला इथे 4 लागणार आहे क्रॉस पट्टी, 2 मी ओपन बाजूला काढणार आहे आणि 2 बंद बाजूला काढून घेणार आहे।
जर तुमच्या दोन्ही बंद बाजूला निघत असतील तरी बंद बाजूला दोन्ही क्रॉस पट्ट्या काढू शकता। तर आपण चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून ब्लाउज कट करून घेऊयात। इथे आपण ओपन साइडला क्रॉस पट्टी टाकते। तर ओपन साइडला टाकताना आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिन। ते मी खालचं वाढवून घेतलेलं आहे पहा। अशा पद्धतीने आपण मार्किंग करून ब्लाउज कटिंग करून घेणार आहोत। इथे भाईचं कापड कमी जास्त होतं त्यामुळे मी व्यवस्थित करून पेपर ठेवून पुन्हा मार्किंग करून घेतली आहे। कापड कमी असल्यामुळे आपल्याला इथे भाईला जॉईंट द्यावा लागणार आहे। काचपट्टी, बटन पट्टी आणि कमरपट्टी काढून घेणार आहोत। तर आपण 1.25 इंचाची कमरपट्टी आणि 2-2 इंचाच्या काचपट्टी आणि बटन पट्टी काढायची आहे। आणि क्रॉस कापड मध्ये आपल्याला गळपट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं कापड होतं ते आपल्याला भाईला जॉईंटला लागणार आहे। अशा पद्धतीने ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ब्लाउज कसा शिवायचा ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।